राधा गोविंद देव की जय। श्री श्री कृष्ण बलराम की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता भागवतम की जय। निताई गौर प्रेमानंदे। सर्वजण माझ्या मागे दोन्ही हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपः कुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी। आज जरी या ठिकाणी वर्किंग डे जरी असला तरी आज पवित्र अशी पौर्णिमा आहे। आज कोणती पौर्णिमा आहे माहीत आहे? वटपौर्णिमा, वटसावित्रीची पौर्णिमा। 7 जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सर्वजण प्रार्थना करतात। केली का सर्वांनी प्रार्थना? 7 जन्मापर्यंत हाच पती मिळावा। आणि त्याचबरोबर आजची ही पौर्णिमा जगन्नाथांचा प्राकट्य किंवा जगन्नाथ स्नान यात्रा म्हणून देखील प्रसिद्ध आहे। आणि आजच्या दिवशीच जगन्नाथपुरीमध्ये किंवा जगन्नाथ प्रकट दिवस किंवा जगन्नाथांची जयंती आपण म्हणू शकतो। जशी रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी, त्याच पद्धतीनं जगन्नाथांचा आज जन्मोत्सव किंवा जगन्नाथांचा आपण प्राकट्य दिवस देखील आज आहे आजच्या पौर्णिमेला। तर जगन्नाथ म्हणजे साक्षात कृष्ण आहेत। बलराम म्हणजे त्यांचे मोठे बंधू बलराम आणि सुभद्रा त्यांची बहीण। आपल्यापैकी जे जगन्नाथपुरीचं आपण नाव ऐकलं असेल, जगन्नाथपुरी जे भारत भूमीमध्ये 4 धाम आहेत। जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वर आणि बद्रीनाथ 4 धाम। एक पूर्वेला आहे, एक पश्चिमेला आहे, एक दक्षिणेला आहे आणि उत्तरेला आहे। तर 4 धाम यात्रा जी म्हणतात त्यापैकी एक महत्त्वाचं स्थान जगन्नाथपुरी। आणि जगन्नाथ जरी कृष्ण जरी असले तरी त्यांचा चेहरा जो आहे अगदी असा वेगळा आहे। आणि लोकांना कळत नाही की जे कृष्ण आहेत की कोण काली देवी आहे की कुठली वेगळीच मूर्ती आहे, किंवा घरावरती नजर लागू नये म्हणजे लटकवतात मूर्ती ती आहे की काय। तर जगन्नाथ म्हणजे साक्षात कृष्णच आहेत। पण त्यांचा हा एक विचित्र किंवा हे वेगळं स्वरूप हे आपल्या भक्तांचं दुःख पाहून तयार झालेले स्वरूप आहे। ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात अवतरित झाले आणि गोकुळात किंवा वृंदावनात भगवंत 11 वर्ष राहिले आणि 11 वर्षानंतर भगवंतांनी मथुरेला त्यांना कंसाचा उद्धार करण्यासाठी अक्रूर त्यांना घेऊन गेलं। आणि भगवंतांनी त्यावेळी सांगितलेलं सर्व ब्रजवासी वृंदावनवासियांना की मी नक्की परत येईन। आणि सांगितलं मी नक्की परत येईन, तुम्ही काही चिंता करू नका। पण भगवंत त्यांनी वचन दिलेलं होतं तरी भगवंत परत मात्र कधी वापस गेले नाही। सर्वप्रथम मथुरेत राहिले। मथुरेमध्ये त्यांनी संपूर्ण जे कंसाचा
सगळीकडे अधर्म चाललेला होता तो थांबवला. आणि त्यानंतर मथुरेमध्येच असतेवेळी जरासंधानं भगवंतांवरती 17 वेळा आक्रमण केलं. 17 वेळी. आणि हा जरासंध असा राजा होता, सगळ्या असुरांना, आसपासच्या सगळ्या असुरांना तो एकत्रित करून मथुरेला आणायचा. त्यामुळे भगवंतांना किंवा कृष्णाला प्रत्येक गावोगावी जाऊन राक्षसांना शोधायची आवश्यकता पडली नाही. तो सगळ्यांना ते होम डिलिव्हरी करायचा, सगळ्यांना आणून पोचवायचा मथुरेपर्यंत. आणि 17 वेळा भगवंतांनी त्या सर्व आसुरिक प्रवृत्तीच्या राजांचा उद्धार केला. आणि 18व्या वेळी मात्र भगवंतांनी जेव्हा पाहिलं की जरासंध, प्रत्येक वेळी भगवंत जरासंधा सोडून द्यायचे, आणि 18व्या वेळी मात्र भगवंतांनी पाहिलं की हा जरासंध आता संपूर्ण मथुरेलाच आग लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या भक्तांना कष्ट होऊ नये म्हणून भगवंतांनी रातोरात द्वारकेची निर्मिती केली. सर्व मथुरावासी मथुरेमध्ये जे झोपलेले होते, सकाळी उठता क्षणी ते कुठे होते? द्वारकेत होते. आणि जी द्वारका आपण आता जी पाहतो, द्वारकेचं जे मंदिर, ती भगवंतांचं ऑफिस आहे. ती मुख्य द्वारका नाही. मुख्य द्वारका तर पाण्याखाली आहे. आणि आता भारतीय शासन प्रयत्न पण करत आहे की येत्या ऑगस्टपासून आपण पाणडुबीतून जाऊन खाली ती ओरिजिनल द्वारका जी पाण्याखाली आहे, ती पाण्याखाली आपण पाहू शकतो. आत्ता जी द्वारका आहे ती भगवंतांचं ऑफिस आहे, सुधर्मा सभा, आणि त्या ठिकाणी भगवंतांचं आता मंदिर आहे, द्वारकाधीश. तर भगवंत द्वारकेत गेले. आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर भगवंतांनी वयाच्या 32व्या वर्षी सगळ्यात पहिला भगवंतांचा विवाह रुक्मिणीशी झाला. आणि त्यानंतर मग लक्ष्मणा, नंतर सत्यभामा, अशा वेगवेगळ्या भगवंतांच्या राण्या, 8 पट्ट राण्या आणि 16,000 भौमासुरानं लपवलेल्या राण्या, जंगली होत्या युवती, त्यांच्याशी भगवंतांनी विवाह केला. आणि 16,108 राण्यांसोबत भगवंत द्वारकेत राहू लागले. आता आपण जसा विचार करतो तसा भगवंत राहिले नाही. आता वाटत असेल की एकाच ठिकाणी भगवंत राहिले असतील, नाही. 16,108 महल, प्रत्येक महलामध्ये भगवंतांना प्रत्येकी 10 मुलं आणि 1 मुलगी. मग 16,108 गुणिले 11 हा फक्त भगवंतांची फॅमिली होती. इतका मोठा परिवार. 16,108 गुणिले 11, कारण का प्रत्येक राणीला 10 मुलं आणि 1 मुलगी. तर इतका मोठा परिवार. आणि भगवंत त्या 16,108 महलामधून यायचे आणि ते 16,108 द्वारकाधीश एक बनायचे. आणि ते द्वारकाधीश मग रथामध्ये बसून आपल्या कार्याला निघायचे. आणि मग पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर त्यांचं विस्तारित स्वरूप आहे. तर आता जशी परिस्थिती आहे तशी नाही. आपल्याला वाटते आपण आपल्या परीनं भगवंतांना मोजण्याचा किंवा भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि जो भगवंतांचा सारथी होता त्याचं नाव होतं दारुक. आणि म्हणून दारुक कृष्ण, त्या दारुकाचे कृष्ण ते व्हायचे. आणि मग पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर आपापल्या महलात. तर नारदाला देखील वाटलं की खरोखर हे असं असू शकतं का. आणि नारदांना देखील इच्छा झाली की मला देखील भगवंतांचा संसार बघून मला सुद्धा संसार मांडायचा आहे. भगवंत म्हटले जा, जिथं मी नसेल तिथं तू संसार करू शकतो. आणि प्रत्येक महलामध्ये नारद मुनी गेले आणि प्रत्येक ठिकाणी भगवंत वेगवेगळं कार्य करत होते. रुक्मिणीशी बोलत होते, एका ठिकाणी आपल्या मुलांशी खेळत होते, एका ठिकाणी भोजन करत. प्रत्येक वेगळं वेगळं कार्य भगवंतांचं प्रत्येक महलामध्ये चाललेलं. आणि अशा परिस्थितीत अगदी आनंदाने भगवंतांचा जे जीवनशैली चाललेली होती दैनंदिन. पण वृंदावनवासी मात्र भगवंत येणार ही त्यांची परिस्थिती किंवा अगदी बिकट परिस्थिती, दुःखाच्या, अगदी इथं तर आनंद होता पण वृंदावनामध्ये अगदी दुःख होतं. भगवंत येणार हे सांगून गेले पण कधी चालेल. आणि आजच्यासारखी कोणती सोशल मीडिया किंवा काही नव्हतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा येणार आहे तर मी उद्या येणार आहे किंवा संध्याकाळी येणार आहे, तयारी करून ठेवा, असं पण नाही. वृंदावनामध्ये 100 वर्ष प्रत्येक जण भगवंतांची वाट पाहत होतं दररोज. फक्त व्यक्ती नाही, गाई, वासरं, प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राणी, आणि इतकंच काय, यमुना देखील भगवंतांची वाट पाहायची. आणि दररोज संध्याकाळ झाली आता तिन्ही सांजची वेळ, तर त्या तिन्ही सांजेच्या वेळेला
प्रत्येक जण मथुरेजवळ कान लावून थांबायचे की आता भगवंत येतील. आणि भगवंत येते वेळी जर बासुरी वाजवले तर आपण त्यांच्या स्वागतासाठी तयार राहावं यासाठी. ज्याला गोधुली बेला म्हटलं जातं. संध्याकाळच्या वेळी जेव्हा गाई संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी गाई आपापल्या घरी किंवा गोशाळेत वापस येतात त्याला गोधुली बेला म्हटलेलं आहे. आणि त्या गोधुली बेला म्हणजे भगवंतांच्या सर्व गाई आपापल्या गोशाळेमध्ये. तर त्यावेळी यमुना देखील स्तब्ध व्हायची आणि यमुना देखील वाट बघायची. आता भगवंत येणार आहेत आणि माझ्या आवाजाने भगवंतांच्या बासरी वाजवण्यामध्ये व्यत्यय उत्पन्न होणार नाही म्हणून ती यमुना देखील स्तब्ध व्हायची. वृंदावनमध्ये एक स्थान आहे त्याला म्हटलं जातं धीर समीर. हवा सुद्धा थांबायची. हवा सुद्धा थांबायची आणि जितकी काळासाठी की भगवंत संध्याकाळच्या वेळी येतील म्हणून सर्व गोपी भगवंतांच्या वाट बघायच्या. यशोदा, रोहिणी, बलरामजींची आई रोहिणी दररोज लोण्याचा गोळा तयार करून ठेवायचा. दररोज नवीन. 8-8 दिवस फ्रीज मधला नाही. दररोज नवीन गोळा अगदी फ्रेश. आपल्याला लिहिलेलं असतं फ्रेश पण किती दिवसाचं आपल्याला माहिती. पण प्रत्येक दिवशी नवीन लोण्याचा गोळा. आणि कृष्ण आले तर श्रीमती राधाराणी आणि सर्व भगवंतांच्या गोपी कुसुम सरोवर एक स्थान आहे. गोवर्धनची परिक्रमा आपण ज्यावेळी करतो त्या ठिकाणी कुसुम सरोवर म्हणून. त्या कुसुम सरोवर, कुसुम म्हणजे कमळ, त्या कुसुमांपासून किंवा कमळांपासून दररोज भगवंतांची असा हार बनवून ठेवायचा दररोज. तर अशी दैनंदिन चाललेली होती. आणि एकदा भगवंतांच्या कृपेनं त्यांना कळालं की भगवंत आता द्वारकेहून कुरुक्षेत्रला येणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ज्यावेळी सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्राच्या ब्रह्मकुंडामध्ये किंवा ब्रह्मसरोवरामध्ये स्नान करणं अगदी पवित्र मानलं जातं. कधी सूर्यग्रहण जेव्हा असतं आपण कुठेही असो, घरी स्नान करतो किंवा नद्यांमध्ये कुठेही पवित्र ठिकाणी. आणि ग्रहण झाल्यानंतर भगवंत त्या ग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रला येणार होते. आणि त्यावेळी 16,108 राण्या, द्वारकेचे सगळे नागरिक, ही बातमी जेव्हा वृंदावनवासियांना कळाली की कुरुक्षेत्राला भगवंत येत आहेत आणि वृंदावनहून कुरुक्षेत्र तसं पाहता जवळ आहे द्वारकेपेक्षा, तर सर्व वृंदावनवासी आपापल्या बैलगाड्या भरून सगळं आपापलं साहित्य घेऊन ते देखील कुरुक्षेत्राला पोचले. आणि कुरुक्षेत्राला पोचल्यानंतर सर्वजण आपापली चर्चा, भगवंतांच्या लीला, भगवंत गेले तेव्हापासून वापस आले नाही आणि किती दिवसापासून प्रत्येक ब्रजवासी भगवंतांची कशा पद्धतीनं वाट पाहताय ती सगळी त्यांची चर्चा चालू होती. आणि संध्याकाळच्या वेळी कृष्ण बलराम हे दोघंही जशी जत्रा भरते तशी जत्रा भरलेली होती संध्याकाळच्या वेळी. आणि या दोघांना त्या शहरामध्ये किंवा त्या जत्रेमध्ये भाग घ्यायसाठी दोघं बंधू बाहेर गेलेले असते वेळी ब्रजवासी आणि द्वारकावासी आता आमने सामने होते दोघं. आणि त्यावेळी त्या ब्रजवासींनी सांगितलं सुभद्रेला की तुम्ही दरवाजाजवळ थांबा आणि कृष्ण आणि बलराम आत येणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यांनी जर ऐकलं की वृंदावनवासियांचे कष्ट, त्यांचे दररोजचे हाल हे ऐकले तर त्यांना चांगलं वाटणार. पण सुभद्रेला कोण ऐकणार? शेवटी लहान बहीण आहे. दोघं भाऊ जबरदस्तीनं आत आले आणि त्या दरवाजाजवळ थांबून ते ऐकू लागले ब्रजवासियांचे किती कष्ट होत आहेत दररोज. त्यांना दररोज ती फुलांची माळ असो, लोण्याचा गोळा असो, गायींचा, वासरांचा, प्रत्येक भगवंतांशी जो असलेला संबंध आहे त्याविषयी सगळं ऐकल्यानंतर हळूहळू त्यांचे डोळे मोठे होऊ लागले आणि हात असे अगदी जसं स्तंभ नसतात, व्यक्ती स्तंभ होतो ऐकल्यानंतर. अचानक काहीतरी झालं किंवा अचानक काहीतरी ॲक्सिडेंट झाला, अगदी डोळे मोठे होतात आणि अगदी स्तंभित होऊन जातात. स्तंभ म्हणजे पिलर. जसा व्यक्ती स्तंभित होणं म्हणजे पिलर सारखा एकाच ठिकाणी शांत होतो, त्याला काही सुचत नाही काय करावं. आणि तशी भगवंतांची परिस्थिती झाली आणि ते स्वरूप म्हणजे जगन्नाथ. द्वारकावासियांना जे ब्रजवासियांनी सांगितलं, वृंदावनवासियांनी आपले कष्ट सांगितले, ते कष्ट ऐकल्यानंतर भगवंतांचं जे स्वरूप झालं ते आहे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. तर आज त्यांचं प्राकट्य पौर्णिमेच्या दिवशी, ज्येष्ठ पौर्णिमा
ही जी पौर्णिमा आजची जी आहे त्या दिवशी ते प्रकट झाले पृथ्वीवर. आणि म्हणून जगन्नाथपुरीमध्ये स्नान यात्रा आजच्या दिवशी प्रसिद्ध आहे. लाखो भाविक भक्त जगन्नाथपुरीमध्ये आजच्या दिवशी पोहोचतात, कारण भगवंत वर्षातून एकदाच बाहेर येतात. एक तर आजच्या दिवशी आणि नंतर मग रथयात्रेला. आज मंदिरच्या टोटली बाहेर येत नाही, मंदिरच्या आतच प्रिमायसिस आहे आणि अगदी वरती स्नानवेदी म्हटलेलं आहे, जिथून सगळे हजारो लाखो भाविक भगवंतांचं दर्शन घेऊ शकतात स्नानवेदीमध्ये. आणि शेकडो मटक्यातून नरेंद्र सरोवर म्हणून आहे, त्या नरेंद्र सरोवरमधून भगवंतांसाठी पाणी आणून भगवंतांचा अभिषेक केला जातो. अभिषेक म्हणजे भगवंतांचं स्नान. जर कोणताही पवित्र असा दिवस असतो, मग ते जन्माष्टमी असो, रामनवमी असो, मग त्या त्या भगवंतांना पंचामृतांना जो आपण स्नान घालतो त्याला म्हटलं जातं अभिषेक. पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखरेचं पाणी, तर या 5 द्रव्यांनी अभिषेक केला जातोय. पंचामृत आणि पंचगव्य. पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमय म्हणजे गोबर आणि गोमूत्र, गाईचं शेण आणि गोमूत्र हे पंचगव्य म्हटलेलं आहे. 5 गव्य ते गाईपासून प्राप्त होणारे पदार्थ, यापासून अभिषेक. आणि आपल्याला आत्ता कोविडमध्ये कळालं की आजारी पडला कोणी किंवा सर्दी झाली, खोकला झाला की त्याला 14 दिवस क्वारंटाईन करायचे, आठवते? तर लाखो वर्षापासून ही पद्धत आहे जगन्नाथपुरीमध्ये की थंड पाण्याने भगवंतांना स्नान घातल्यानंतर भगवंत 14 दिवस आजारी पडतात. त्याला म्हटलं जातं अनवसर. आणि तिथूनच मग तो क्वारंटाईन पिरियड नंतर आपल्या शास्त्रज्ञांनी वगैरे. कोणतंही शास्त्र असो जे भारत भूमीमध्ये आपल्या वैदिक संस्कृतीमधून प्राप्त झालेलं. आपल्याला वाटतंय की मी काल नाही परवा दिवशी फिलाडेल्फियामध्ये होतो आणि मला तिथल्या भक्तांनी म्हटलं प्रभू इथं एक लिबर्टी बेल आहे, लिबर्टी बेल आम्ही दाखवतो तुम्हाला चला. आणि त्या ठिकाणी आमची संस्कृती 200 वर्षापूर्वी 1729ला आमचा देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आपली संस्कृती आहे. खरं भारताची संस्कृती जी आहे भारतभूमीची लाखो वर्षापासून, फक्त 200-300 वर्षाचा इतिहास नाही, लाखो वर्षापासून, जवळजवळ 9 लाख वर्षापासून दरवर्षी रथयात्रा होते जगन्नाथपुरीमध्ये. 9 लाख वर्ष. आणि मग तो 14 दिवस जो अनवसर पिरियड ज्याला म्हणतात किंवा क्वारंटाईन, त्यावेळी भगवंत कुणालाही दर्शन देत नाही. त्यावेळी भगवंतांना फक्त आल्याचा काढा, आजारी माणसाचं जे भोजन आहे ते भगवंतांना नैवेद्य दाखवलं जातं. पण बाकीचा जो वर्षभर काळ जो आहे तो भगवंतांना 56 भोग दाखवला. आणि आपल्यासारखं नाही थोडं थोडं एक चमच्याने किंवा एक थेंब असं नाही, पूर्ण मोठे मोठे जे भांडे तयार होतात मातीचे आणि एकदा वापरल्यानंतर त्याचा कधी उपयोग होत नाही. 400 चुली आहेत, 400 चुली आणि 20,000 त्यांचे पंडे आहेत, म्हणजे पंडित किंवा गुरव किंवा ब्राह्मण पूजाने सेवा करणारे. आणि दररोज 400 चुलींमध्ये दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकानंतर एक चालूच असतं बनवणं. भात आणि डाळ आणि स्वीट जे 2-4 जे पदार्थ आहेत. आणि तिथं आपल्या भारतामध्ये जे वैदिक सभ्यतेपासून प्राप्त झालेले तीच भाजी वापरली जाते. टोमॅटो, बटाटा हे सगळे जे बाहेरून आले, गहू काही वापरलं जातं, जे आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये होतं तेच वापरलं जातं. आणि मग 14 दिवसानंतर, आजपासून 14 दिवसानंतर म्हणजे 27 तारखेला, इथली 26 तारीख असते, 27 तारखेला भगवंत रथामध्ये बसून दर्शन देतात सगळ्यांना. त्याला म्हटलं जातं जगन्नाथ रथयात्रा. तरी रथयात्रेचा उद्देश आहे, ज्यावेळी गोपींनी आणि ब्रजवासियांनी ते भगवंतांचं स्वरूप पाहिलं आणि त्यांना द्वारकाधीश कृष्णने वृंदावनातील कृष्ण किंवा गोकुळातील कृष्ण पाहिजे आणि सर्व ब्रजवासी भगवंतांना त्यांच्या बहिणीला आणि भावाला, म्हणजे कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा, त्या तिघांना ओढून कुरुक्षेत्रमधून घेऊन चाललेले आहेत वृंदावनला. चला वृंदावनला चला. तर हा भक्तांचा भाव आहे की जगन्नाथांना द्वारकेतून किंवा कुरुक्षेत्रमधून वृंदावनला घेऊन जायची ती भावना. आणि तेव्हापासून मग ही रथयात्रा प्रारंभ झाली.
तर जगन्नाथपुरीमध्ये जी रथयात्रा होते येत्या 27 तारखेला आणि इथं तो दिवस आहे 26 तारीख. म्हणजे आपल्या सूर्यग्रहण सूर्याच्या तिथीनुसार किंवा सूर्य गती जी आहे, आपलं जे कॅलेंडर चालतं सूर्याच्या पासून आणि चंद्रापासून, तर सूर्यपासून जे चालतं त्याच्यामध्ये अमावस्येला महिना बदलतो आणि चंद्रापासून जे कॅलेंडर चालतं त्याच्यामध्ये पौर्णिमेला कॅलेंडर बदलतं. म्हणून भारतामध्ये 2 कॅलेंडर चालतात. महाराष्ट्राच्या खालच्या भागामध्ये आपण अमावस्येला महिना बदलतो. मग श्रावण असो, आषाढ असो, चैत्र असो, तो अमावस्येला बदलतो. आणि महाराष्ट्राच्या वरती जितकेही स्टेट्स आहेत तिथं पौर्णिमेला बदलतो. म्हणून त्यांचा महिना 15 दिवस ते आपल्यापेक्षा पुढं असतं. आपला कार्तिक आणि त्यांचा कार्तिक जर बघितलं तर ते पुढं असतं 15 दिवस, कारण आपण अमावस्येपासून ते पौर्णिमेपासून. तर मग ही रथयात्रा 9 दिवस चालते. आणि जे जगन्नाथांचं मंदिर आहे ते त्याला म्हटलं जातं द्वारका किंवा कुरुक्षेत्र. आणि गुंडीचा हे मंदिर जे बनवलेलं आहे हे इंद्रद्युम्न राजाने बनवलं. आणि इंद्रद्युम्न राजाच्या पत्नीचं नाव होतं गुंडीचा. तर जो मोठा रस्ता आहे जगन्नाथपुरीमध्ये, बडदंड किंवा महामार्ग जो आहे, एक मंदिरपासून दुसऱ्या मंदिरात गुंडीच्या त्या राजाच्या पत्नीचं नाव आणि आपल्या पत्नीच्या नावावरून त्यांनी गुंडीचं मंदिर बनवलं. तर तिथं भगवंत असतात, मग तिथून पुन्हा वापस येतात आणि मग एकदा आल्यानंतर पुन्हा बाहेर. तर वैदिक पद्धतीमध्ये किंवा जगन्नाथपुरीचा जो नियम आहे त्या नियमानुसार कोणताही व्यक्ती जो हिंदू धर्मामध्ये जन्मलेला नाहीये, जो भारतीय नाहीये, त्याला जगन्नाथांच्या मंदिरामध्ये प्रवेश वर्ज आहे. तिथं लिहिलेलंच आहे दरवाजावर, फक्त भारतीय आणि हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेल्या व्यक्तीला परमिशन आहे किंवा परवानगी आहे. तर आता नाव तर जगन्नाथ आहे, पण एका मंदिराचे किंवा फक्त ओरिसाचे किंवा पुरीचे किंवा ओडियाचे भगवंत नाही आहेत. नावातच अर्थ आहे, जगाचे नाथ म्हणजे जगन्नाथ. तर ते जगन्नाथ स्वतः बाहेर येतात आपल्या बाकीच्या भक्तांना दर्शन द्यायसाठी. जे भक्त त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीत त्यांना दर्शन देण्यासाठी रथयात्रा होते. रथयात्रेचा एक दुसरा उद्देश त्यांना दर्शन देण्यासाठी किंवा त्यांना भगवंत भेटण्यासाठी बाहेर येतो. मग जगामधला कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणताही वर्ण असो, प्रत्येक जण भगवंतांचं दर्शन घेतो त्या दिवशी. आणि त्यासाठीच लाखो भक्त पोहोचतात जगन्नाथ रथयात्रेमध्ये. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन किंवा ज्याला इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस देखील म्हटलं जातं, त्याची सुरुवात आजपासून जवळजवळ 55 वर्षापूर्वी झाली. ते न्यूयॉर्कमध्ये झाले. या संस्थेचे जे संस्थापक होते हे मूलतः कलकत्त्याचे आहेत, अभय बाबू. आणि त्यांच्या वडिलांचं नाव गौर मोहन डे. वडील कपड्याचे व्यापारी होते कलकत्त्यामध्ये. आणि हे अभय बाबू शाळा कॉलेज जसं रेग्युलर जीवन प्रत्येकाचं असतं तसं त्यावेळी ब्रिटिशांचा जो काळ चाललेला होता भारतामध्ये आणि ब्रिटिशांच्या राजकीर्तीमध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या कॉलेजमध्ये देखील ॲडमिशन घेतलेलं होतं. आणि ब्रिटिशांच्या काळात कॉलेज वगैरे चाललेलं आणि मित्रांसोबत त्यांनी आझाद हिंद सेना देखील जॉईन केलेली होती. आझाद हिंद सेना कोणाची होती? सुभाषचंद्र बोस. तो मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, म्हणून आझाद हिंद सेना. तर आता कॉलेजचं जीवन आणि तारुण्य वगैरे सगळं होतं. त्यांचा एक मित्र होता, त्या मित्राने म्हटलं एक आपण साधूला भेटायला जाऊ. हे म्हणाले साधू कसे असतात मला माहिती आहे. साधू म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी त्याने स्वीकारलेला मार्ग आहे असंच प्रत्येकाला वाटतं. साधू म्हणजे तसेच असतात सगळे, कारण काही लोकांनी त्या पद्धतीचा मार्ग स्वीकारलेला पण आहे आणि काही लोकांनी अंधश्रद्धेमुळे, तत्वज्ञान माहीत नसल्यामुळे, शास्त्र कधी न वाचल्यामुळे ते अशा चमत्कारांपुढे नमस्कार करतात. अशी गडबड होते, कारण का भगवंत कोण आहे हे कधी जाणत नाही. गीता भागवतामध्ये स्पष्ट सांगितलेलं भगवंत कोण आहे, भगवंतांची पद्धती कशा पद्धतीनं चालते, भगवंतांचं राज्य कसं चालतं, ती भगवंतांची यंत्रणा कशी चालते, ते सगळं वर्णन आहे. पण आपण कधी स्वीकारत नाही. कोणतेही साधू किंवा भुंदू त्यांना आपण नमस्कार करतो, मग ते पथभ्रष्ट करतात.
आणि पथभ्रष्ट झाल्यानंतर आपल्याला वाटतं की कसे सगळे साधू असेच असतात आणि त्यामुळे ते गेले नाही साधूंना भेटण्यासाठी. पण त्यांचा मित्र म्हणाला नाही नाही चल हे वेगळे साधू आहेत आपण जाऊ भेटायला. ही गोष्ट आहे 1922 आणि 1922 मध्ये उलटा डिंगी म्हणून एक स्थान आहे कलकत्ता शहरमध्ये, तिथं ते पोचले. आणि असंच दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी त्यांचे मित्र साधूंच्या समोर बसलेले होते, काही भक्त पण होते. आणि साधूंनी जेव्हा या व्यक्तीला पाहिलं किंवा अभय बाबूला पाहिलं, अभय बाबूला पाहिल्यानंतरच पहिल्या भेटीत त्यांनी आदेश दिला, म्हटले तू चांगला शिकलेला सवरलेला विद्यार्थी आहे आणि इंग्रजी भाषेमध्ये जाऊन पाश्चिमात्य देशात प्रचार कर. गीता भागवतचा प्रचार पाश्चिमात्य देशात जाऊन कर. मी तर घाबरले, म्हटले मी ना ओळख ना पाळख पहिल्यांदा आलो आणि असं काय एकदम मला सांगितलं. तसं आपल्याला जर तुम्हाला सांगितलं की आजपासून घरदार सोडायचं आहे, मंदिरात राहायचं, कोणी दुसऱ्यांदा दिसणार सुद्धा नाही, तर हे सुद्धा घाबरले. म्हटलं असं कसं सांग. पण त्यांनी विचार केला काहीतरी आपला संबंध असेल, मग नंतर त्या गोष्टीवरती विचार करू लागले आणि त्यांनी सांगितलं स्वामीजी आता सगळ्यात महत्वाचा कृष्ण भक्तीचा प्रचार नाहीये, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हा मोठा अधिक कष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण झटणं किंवा त्याच्यासाठी कार्य करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळी त्या स्वामीजीने सांगितलं पण कृष्ण भावना ही एमर्जन्सी आहे. आपण देशाला स्वातंत्र्य मिळून जाईल पण जोपर्यंत हृदयामध्ये भगवंतांची जी भक्ती वाढणार नाही, मनुष्य शुद्ध होणार नाही, तोपर्यंत कधीही हे युद्ध संपणार नाही. आता भारतामध्ये स्वच्छता अभियान चाललेलं असतं. स्वच्छता अभियान, स्वच्छता ठेवा. आपला दरवाजातला कचरा काढायचा दुसऱ्याच्या दरवाजात टाकायचा, कशी स्वच्छता होणार. जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत स्वच्छता होणं फार कठीण होतं. आणि हे त्यांना कळालं की एमर्जन्सी आहे कृष्ण भावना. तर त्यांनी विचार केला आणि त्या गोष्टीवरती 1922 पासून 1933 पर्यंत 11 वर्ष ते आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये पत्नीसोबत मुलांसोबत राहायचे. आणि 33 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्या गुरूंकडून दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यानंतर ते आपल्या गुरुला मदत करायसाठी ही भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीता त्यांनीच लिहिलेली आहे. म्हणजे भगवद्गीता तर ओरिजिनल भगवंतांनी दिलेली आहे, पण त्याचे शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य त्यांनी लिहिलेले आहे. हा त्यांचा फोटो आहे स्वामीजींचा. तर त्यांनी लिहून ठेवलं घरामध्ये बंगालीमध्ये भगवद्गीता, गीतार गान म्हणून बंगालीमध्ये त्यांनी लिहिलं. आणि त्यांच्या पत्नीला चहा आवडायचा भरपूर. आणि एक दिवस घरी पैसे तिला सापडले नाही चहासाठी, चहापत्ती आणण्यासाठी. हे लिहिलेले मॅन्युस्क्रिप्ट जे होते तिने विकून टाकले रद्दीमध्ये. आणि रद्दीमध्ये विकून त्यांनी चहा पावडर खरेदी केली. आणि ते आल्यानंतर विचार म्हणजे कुठे गेले म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट लिहून ठेवलेले ट्रंकमध्ये भरून. म्हटलं की विकून टाकले. म्हटलं कुठं. म्हणजे रद्दीवाल्याला का चहापत्ती घ्यायसाठी. आणि त्या दिवशी त्याने विचारलं यू वॉन्ट टी ऑर मी, तुला चहा पाहिजे की मी पाहिजे सांग. आणि मग त्यावेळी त्याने सांगितलं मी तुमच्यापेक्षा चहाशी माझं प्रेम आहे. ठीक आहे मग तू चहा सोबत राहा. आणि जवळजवळ 1959 साली त्याने मग संन्यास घेतला. आणि संन्यास घेऊन 1922 पासून 59 पर्यंत जवळजवळ 30-40 वर्षाचा जो कालावधी आहे ते फक्त तयारी, चिंतन, भगवंतांचा प्रचार कसा करावा. आणि 59ला संन्यास झाला आणि 59 ते 64 पर्यंत ते वृंदावनात राहिले, भागवतावरती टीका केली. आणि वयाच्या 70व्या वर्षी 1896चा जन्म होता आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी. आणि वयाच्या 70व्या वर्षी 1965 साली त्यांना अमेरिकेत यायची तयारी त्यांनी केली. आता अमेरिकेत येण्यासाठी त्या काळी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. हे आपण जेव्हा ऐकणार आपल्याला वाटेल की काल्पनिक आहे किंवा असं कोणी तयार केलेलं आहे किंवा असंच काहीतरी महत्त्व सांगायसाठी आहे. पण ही सत्य घटना आहे. 1964-65 साली ते मुंबईला गेले आणि पैसे नव्हते आणि तिकीटसाठी फ्लाईटचं तर विसरूनच जायचं. तर एकटे राहणारे वृंदावनचे साधू संन्यासी तर मोरारजी म्हणून एक कंपनी चालवायच्या मुंबईमध्ये. आपलं जे शिपमेंट येतात कार्गो शिप, आणि त्यात त्यांना भेटले जाऊन. म्हटले मला एक तिकीट पाहिजे, तुमच्या ज्या कार्गो शिप जातात त्याच्यातून मला अमेरिकेला जायचं. म्हटलं अमेरिकेला. म्हटलं अमेरिकेला काय जाऊन करणार. म्हटलं मला भगवद्गीतेचा प्रचार करायचा. म्हणजे कुठं राहणार. म्हटलं माहीत नाही. कोण आहे काय तिथं. म्हटलं कोणाला कोण नाही आहे माझं ओळखीचं. म्हटलं मरायला जायचं. म्हटलं अमेरिकेला. एक तर तुमचं वय काय,
तिथं तुमची ना ओळख ना पाळख, तिथली थंडी, तिथं मरण्यासाठी जाणार आहे म्हटलं मी नाही ते तिकीट, जाऊन ढाकलून घातलं. पण पुन्हा 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 त्याने आपला हट्ट सोडला नाही. 5 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 10 वेळा कंटिन्यू ती बाई शेवटी परेशान होऊन गेल्या. स्वामीजी जी आहे, हा म्हातारा माणूस निघतच नाही तो. कितीही जरी हाकलून घातलं तरी शेवटी तिला दया आली. म्हणते मी तिकीट देते पण माझी जबाबदारी काही राहणार नाही. तुम्हाला काय झालं तर मी जबाबदार राहणार नाही. म्हणजे ते अगदी भगवंतांची इच्छा, त्यांना जर काय करून घ्यायचं असेल तर ते करून घेते. शेवटी सगळं भगवंतांच्या हातात. असं सांगितलं जातं भगवंत 2 वेळा हसतात म्हणून. कधी? पहिल्यांदा ज्यावेळी डॉक्टर म्हणतो काही चिंता करू नका मी आहे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा भाऊ भाऊ भांडतात आणि आपल्या जमिनीचा हिस्सा करतात. 1 एकरमधली अर्धी माझी अर्धी तुझी. ह्या फ्लॅट 500 स्क्वेअर फूट फ्लॅटमधला अर्धा तुझा अर्धा माझा. का? कारण जेव्हा डॉक्टरांच्या हातून देखील काही होत नाही तेव्हा डॉक्टर देखील म्हणतात मेरे हात में कुछ नहीं, सब कुछ ऊपर वाले के हात. आणि ते भाऊ जे अर्धा एकरसाठी किंवा 500 स्क्वेअर फीटसाठी भांडतात तेव्हा भगवंत असतात. कारण भगवंतांनी पाहिलंय की मोठमोठे छत्रपती आणि मोठमोठे सम्राट जे झाले, संपूर्ण पृथ्वीचे राजा झाले, आणि आता आपण कशासाठी म्हणतोय? 500 स्क्वेअर फूट. किती आले आणि किती गेले. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी जातो, माझी इच्छा, माझी पूर्ण जबाबदारी. डॉक्युमेंट्स बनवले, त्यांना तिकीट दिलं. तिकीट घेऊन मुंबईमधून हावड्याला आलं. हावडा मेल गाडीनं, ट्रेननं. आणि हावड्याला आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच त्या ट्रेनमध्ये, त्या बोटीत त्यांनी प्रवेश केला आणि बोटीत राहू लागले. बोटीत प्रवेश केल्यानंतर त्या बोटीचा कॅप्टन होता पांड्या, आणि बोटीचं नाव देखील होतं जलदूत. बोटीचं नाव देखील होतं जलदूत. त्या जलदूत बोटीतून आध्यात्मिक वारसा अमेरिकेला आणणारे राजदूत निघालेले होते. आणि जलदूतमध्ये ते जवळजवळ 33 दिवस राहिले. त्या 33 दिवसांमध्ये त्यांना 2 वेळा हार्ट अटॅक आला. 2 वेळा. 70 वर्षाचा माणूस आहे, एकटा आहे. कोणी स्वागतसाठी किंवा आज जशी तयारी झाली, हार तयार करून ठेवले, सगळी व्यवस्था केली, सगळी चादर बसायसाठी, काही नाही. एकटे निघाले. सगळ्यात पहिला बोट निघाली कलकत्त्याहून, पोचली कोलंबो श्रीलंका. तिथं कॅप्टन पांड्यासोबत ते उतरले, मार्केटला गेले, भाजी वगैरे आणली आणि पहिल्यांदा खिचडी बनवली. दाल खिचडी आपण म्हणतो ना, डाळ राईस एकत्र करून. आणि ती खिचडी त्यांनी कोलंबोमध्ये डिस्ट्रीब्यूट केली, आपल्या सगळ्या त्या स्टाफला डिस्ट्रीब्यूट केली. आणि मग तिथून ती बोट बॉस्टनच्या हार्बरला आली 17 सप्टेंबर रोजी 1965 साली. 17 सप्टेंबर 1965 बॉस्टनचं जे हार्बर आहे तिथं आली. आणि तिथून स्वामीजी मग न्यूयॉर्कला आले. न्यूयॉर्कला आल्यानंतर कुठं जाणार? मग ते येताना त्याने आपल्या वडिलांचे कोणीतरी रिलेटिव्ह होते अग्रवाल म्हणून, ओळखीचे, आणि ओळखीचे होते, त्यांच्याकडून नंबर घेतला. आणि त्या अग्रवालजींची मुलगी सायली अग्रवाल राहायची डाऊनटाऊन, तिच्याजवळ राहिले. आता हे संन्यासी आहेत, साधू आहेत, त्या घरामध्ये जसं बाहेर गेस्ट रूम किंवा बाहेर असे असतात स्टोर, तिथं राहायचे ते. त्याच फ्रीजमध्ये त्यांचाही प्रसाद, तिथं सगळं बीफ, सगळं मांस वगैरे सगळं तिथंच. आणि मग कालांतरानं त्यांनी जागा शोधली आणि टॉम्किन स्क्वेअर पार्क जे आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये, त्या टॉम्किन स्क्वेअर पार्कमध्ये आपण जर गेलात, आत गेल्यानंतर एक मोठं वटवृक्ष आहे, झाड आहे. त्या झाडावरती नाव लिहिलेलं आहे हरे कृष्ण ट्री. झाडाचंच नाव आहे हरे कृष्ण वृक्ष. त्या झाडाखाली बसून दररोज सकाळ संध्याकाळ ते कीर्तन करायचे एकटेच. कारण का कोणाची ओळख नाही, काय नाही, एकटेच. आणि असं पण नाही करताल मृदंग सगळे वाजवणारे होते, असे पण नाही. ती डुगडुगी असते ना, आपण पाडव्यात वाजवतो, ती डुगडुगी घेऊन ते कीर्तन करायचे. आणि मग संध्याकाळच्या वेळी सगळे जे होमलेस हिप्पी लोक, नशापान केलेले सगळे असेच बसायचे, पडायचे. असे 6 महिने गेले. आणि 6 महिन्यानंतर स्वामीजींनी विचारलं, म्हणजे तुमच्यापैकी कोण कोण मला मदत करू शकता? मला भगवद्गीतेचा आणि भागवताचा प्रचार तुमच्या देशात करायचा आहे. आणि त्यावेळी 2-4 लोकांनी हात वर केला, म्हणजे स्वामीजी तुम्हाला मदत करू. आणि मग त्यांच्यासोबत मदतीनं 26 सेकंड ॲव्हेन्यू न्यूयॉर्क सिटीमध्ये त्याने एक सौर फ्रंट घेतला, 10 बाय 10ची खोली. आणि मग 10 बाय 10ची खोली घेतली आणि ते एक दुकान होतं जुनं,
शिष्याने विचारलं, स्वामीजी बोर्ड पण आहे, बोर्ड काढायचा की ठेवायचा? म्हटलं काय लिहिलंय बोर्डवर? म्हटलं मॅचलेस गिफ्ट्स नाव आहे. म्हटलं मॅचलेस गिफ्ट म्हणजे अनुपम उपहार, ज्या उपहार किंवा ज्या गिफ्टची तुलना करता येत नाही. म्हटलं आपण पण तेच देणार. म्हटलं राहू दे, बोर्ड राहू दे, तसाच राहू. आजही गेला तरी तो बोर्ड आहे, ती 10 बाय 10ची खोली आहे, ते झाड आहे, ते टॉम्किन स्क्वेअर पार्कमधलं ते स्थान जे आहे ते ॲज इट इज आहेत सगळे. तर तिथं त्याने असा, जसा आपण आज सत्संग करतोय तसा सत्संग आयोजित केला. स्पिरिच्युअल टॉक स्वामीजीच देणार होते, तयारी तेच करणार होते, कुकिंग तेच करणार होते, सर्विंग तेच करणार होते, प्रवचनकार पण तेच होते, सगळे जेवण करून घाण करून गेल्यानंतर सफाई देखील करणारे तेच होते. वन मॅन शो, एकटेच सगळं करणारे एकटेच. आणि असं कित्येक दिवस चाललं. आणि दररोज ते हेपी यायचे, खायचे, खाल्ल्यानंतर दारू पिऊन तिथंच पडलेले असायचे, तिथंच उलटी करायचे. सगळं आपल्याला ऐकल्यानंतर कसं वाटतं, 70 वर्षाचा एक म्हातारा माणूस, कपडे त्यांचे कसे असे साधूचे कपडे, त्या व्यक्ती लोकांना वाटायचं स्वामीजी काय चादर बांधून येतात का आपल्या अंगात, चादरी गुंडाळतात का? कारण त्यांना माहिती नव्हतं कुणाला धोती काय आणि साडी काय, काहीच माहिती नाही, तिलक माहित नाही. ते कधी विचारायचे डोक्याला काय लावतात. एकदा एका मुलाने विचारलं, म्हटले राधाकृष्ण, म्हटलं भगवंत कोण आहे? म्हटले राधाकृष्ण आहे ते भगवंत आहे, कृष्ण भगवंत आहे. म्हटले मग ही मुलगी कोण आहे, त्यांची गर्लफ्रेंड आहे का? काही प्रश्न विचारायचे. तर मग हळूहळू भगवद्गीता, भगवत जेव्हा ते ऐकत गेले आणि ऐकत गेल्यानंतर जसं सांगितलं जातं की भगवंतांविषयी जेव्हा आपण ऐकतो आणि नाम संकीर्तन करतो, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आणि नाम संकीर्तनाद्वारे त्यांचं जे शुद्धीकरण झालं हृदयामध्ये, तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की तुमच्यापैकी कोण कोण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छिता. मग काही मुलांनी हात वर केला. मग त्यांना स्वामीजींनी जपमाळ दिली. म्हटलं हे जप के माळ घ्या आणि दररोज 108 मण्यांवरती 16 माळा जप करा. म्हणजे बाकी काय करायचं? बाकी म्हणजे तिथं लिहिलेलं आहे ते नियम फॉलो करायला लागतील. नो इंटॉक्सिकेशन, नो मेडिटेटिंग, नो इलिसिट सेक्स, नो गॅम्बलिंग. हे 4 नियम आहेत. 4 नियमांचं पालन करा. आता अमेरिकेसारख्या ठिकाणी स्वामीजींना फक्त प्रसन्न करायसाठी ते सगळे मुलं ते नियमाचं पालन करू लागले. आपल्याला वाटते किती कठीण आहे. कांदा नाही, लसूण नाही, चहा नाही, कॉफी नाही, मांसाहार तर दूरच, आणि सगळे जे मादक द्रव्य आहेत मग त्याच्यामध्ये सगळे आले, गांजा, अफीम, दारू, जे सगळं टोटली बंद. आणि त्यांनी फॉलो केलं. आणि त्यांच्या शुद्धतेमुळे एक भगवंतांचा भक्त आपल्या शुद्धतेमुळे पूर्णही परिवर्तन करू शकतो. आजही भक्त आहेत, आजही भक्ती आहे आणि आजही भगवंत त्यांना आदान प्रदान करतात. आपल्याला वाटतं सगळं पारंपरिक आहे, काल्पनिक आहे, दंतकथा आहे. भगवद्गीता हजारो वर्षापूर्वी झाली, रामायण लाखो वर्षापूर्वी झालं, कुणी बघितलं. पण आजही 1965चीच गोष्ट सांगतोय, आजपासून 55 वर्षापूर्वी. असं काही अशक्य नाही असं नाही आहे, सगळं शक्य आहे. आणि याच देशामध्ये, याच सिटीमध्ये, इथून जवळच आहे. असं पण नाही की भारतात घटना झाली, रोजी पंढरपूरमध्ये झाली. पंढरपूर तर आध्यात्मिक स्थान आहे किंवा वृंदावन स्थान आहे, चांगलं आहे. इथं फार कठीण आहे, इथं तर असा देश आहे. इथं ही परिस्थिती बदलली. आणि मग त्यांचा मग संपर्क हळूहळू वेगवेगळे जे मोठे जे युवक होते किंवा कॉलेजचे प्रोफेसर होते त्यांच्याबरोबर मग प्रचार होत मग प्रचार इतका वाढला की मग त्यांना ठरवलं त्यांनी की आपल्याला आता रजिस्टर करायची संस्था, नाव वगैरे काय तर द्यायला लागेल. तर मग ॲडव्होकेटला बोलवलं आणि वकिलाला सांगितलं की नाव द्या संस्थेसाठी. मग नाव काय? म्हटलं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. म्हटलं इंटरनॅशनल? 10 बाय 10ची तर खोली आहे तुमची. म्हटले काळजी करू नका, भविष्यामध्ये 108 मंदिरं होणार आहेत आणि माझे 10,000 शिष्य होणार आहेत. म्हटले कुठं आहेत? म्हटले भविष्यात, आत्ता नाही, भविष्यात होत. आणि म्हटले होणार का पक्का? म्हटले हो. मग रजिस्ट्रेशन झालं सगळं. आणि ते त्यांनी जे वाक्य सांगितलेलं होतं होणार, त्यांनी देहत्याग केला किंवा शरीर सोडलं 14 नोव्हेंबर 1977 साली. इथं आले 65ला आणि 14 नोव्हेंबर 1977 साली त्यांनी शरीर त्याग केलं. आणि तोपर्यंत त्यांना भगवंतांना जिवंत ठेवावं लागलं.
का? कारण त्यांची वाणी सत्य करायसाठी. हा त्यांचा हा फोटो आहे बघा, हा जो फोटो दिसतोय हा त्यांनी इथलाच अमेरिकेतलाच फोटो आहे एका मंदिरचा, व्यासासनवरती बसून प्रवचन देताना. तर त्या दिवशी ज्याने 1965ला जे सांगितलं की माझे 10,000 शिष्य आणि 108 मंदिरं जगभर आहेत आणि भगवंतांना त्यांना जिवंत ठेवून त्यांची इच्छा पूर्ण करावी लागली. कारण का प्रामाणिक भगवंतांची इच्छा, कोणताही हेतू किंवा कोणतीही फसवणूक न करता. जसं प्रल्हाद महाराजांसाठी भगवंत खांब्यामध्ये प्रकट झाले. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम सत्यम विधातुम निजभृत्य भाषितुम. भगवंतांनी आपल्या भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी त्यांना खांब्यामध्ये प्रकट व्हावं लागलं. तोपर्यंत ते खांब्यामध्ये नव्हते. आणि 2 भक्तांची वाणी, एक तर ब्रह्माजींची, जे ब्रह्माजींनी वचन दिलेलं होतं, वरदान दिलेलं होतं हिरण्यकशिपूला, तू सकाळी नाही मरणार, रात्री नाही मरणार, कोणत्याही अस्त्रशस्त्रांनी नाही मरणार, कोणत्याही प्राण्यांमुळे नाही मरणार, मनुष्यानी नाही मरणार, तू घराच्या आत नाही मरणार, बाहेर नाही मरणार, आकाशात नाही, जमिनीवर नाही. जितके त्याला वरदान दिले ते सगळे फॉलो करत 12 महिन्यामध्ये सुद्धा नाही मरणार. मग 13वा अधिक महिना चालू झाला, पुरुषोत्तम अधिक मास. तर 13व्या महिन्यामध्ये भगवंतांनी त्याला बरोबर संध्याकाळच्या वेळी, अंधार पण नव्हता आणि दिवस पण नव्हता, अस्त्रशस्त्राने आपल्या नखाने, जमिनीवर नाही, आकाशात नाही, आपल्या मांडीवरती, घरात नाही, बाहेर नाही, उंबरट्यावरती आपल्या दोन्ही भक्त प्रल्हाद महाराज आणि ब्रह्माजी दोघांचेही शब्द टिकवून ठेवण्यासाठी भगवंत खांब्यामध्ये प्रकट झाले. आणि आता स्वामीजींचे शब्द ठेवण्यासाठी भगवंतांनी त्यांना जिवंत ठेवलं. मग इथं न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात पहिला प्रचार चालू झाला. मग ते गेले लॉस एंजलिसला, लॉस एंजलिसमध्ये गेले, तिथून सॅन फ्रान्सिस्कोला, कॅलिफोर्नियामध्ये गेले. कॅलिफोर्नियामध्ये जेव्हा ते होते सॅन फ्रान्सिस्कोला, त्यांची एक शिष्या होती सरस्वती मालती माताजी, आणि त्या अमेरिकन होत्या आणि त्यांना जगन्नाथ वगैरे काय माहीत नव्हतं. त्या इंडियन स्टोअरमध्ये गेलेल्या होत्या, इंडियन आर्ट अँड क्राफ्ट. तिथे त्यांना एक छोटीशी मूर्ती दिसली आणि ती मूर्ती ते घेऊन आले. म्हणजे स्वामीजींना आवडेल आणि भारतातली मूर्ती आहे कुठली तरी. आणि जसं स्वामीजींना पाहिलं त्यांना पूर्ण दंडवत प्रणाम केला, साष्टांग दंडवत. साष्टांग प्रणाम केल्यानंतर घाबरले, म्हटले कोण आहे मूर्ती, कोणालाही नमस्कार करतात. म्हटलं हे जगन्नाथ आहे. आणि जगन्नाथ बघा त्यांची कृपा की ते भारतातून मी आणण्या अगोदर ते स्वतः पोचलेले आहेत आपलं नाव सिद्ध करण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं यांच्यासोबत आणि 2 छोट्या मूर्त्या असतील त्या घेऊन ये. आता हिने तरी चोरी करून आणलेली, सांगणार काय मी चोरी केलं, तरी पण गेली आणि उचलून त्या दोन्ही मूर्त्या घेऊन आली. मग त्या तिन्ही मूर्त्या स्वामीजींनी ठेवून सांगितलं सगळ्यांना की हे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा, म्हणजे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा तेच ज्यांची आपण कथा सुरुवातीला ऐकली. आता म्हटलं भगवंत इथं आलेत तर भगवंतांची काहीतरी इच्छा असेल. आणि मग त्या मालतीचे पती श्याम सुंदर प्रभू होते, श्याम सुंदर. आणि ते श्याम सुंदर कार्पेंटर होते, कार्पेंटर सुतार काम करतात. आणि त्यांना सांगितलं स्वामीजींनी, म्हणजे मूर्ती घे आणि अशीच बघून तू लाकडापासून मोठी मूर्ती तयार कर. आणि ती मूर्ती तयार करू लागली. एक दिवस स्वामीजी गेले बघायसाठी मूर्तींचं काम कसं चाललंय. आणि त्यावेळी त्यांनी बघितलं श्याम सुंदर काय करतोय, सिगरेट पिणं चालू आहे आणि सिगरेटचा जो ॲश ट्रे आहे तो बलदेवांच्या डोक्यावर ठेवलेला आणि सिगरेट पिणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये टाकतात ते ॲश. त्यावेळी स्वामीजीने म्हटलं वाय यू आर ब्रिंगिंग दिस सिगारेट बिटवीन यू अँड कृष्ण. मी काय सांगितलं नाही असं जास्त, फक्त सांगितलं तुझ्या आणि भगवंतांमध्ये हे सिगरेट का. आणि त्यावेळी त्यांनी ते सोडून दिलं आणि तेही मग भक्त झाले. ते पण भक्त झाले. आणि पहिली रथयात्रा 1976 साली जगन्नाथपुरी नंतर जी झाली बाहेरच्या देशामध्ये ती मग सॅन फ्रान्सिस्कोला झाली. आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पहिल्यांदाच 10,000 भक्तांनी त्या ठिकाणी भाग घेतला. म्हणजे युवक आणि युवती जे होते तिथले लोकल नागरिक. आणि कार्ट फेस्टिवल म्हणून आजही तो इतक्या मोठ्या उत्साहाने होतो. त्यानंतर चालू झाला फेस्टिवल न्यूयॉर्कमध्ये. आता न्यूयॉर्कची रथयात्रा येत्या 14 तारखेला आहे, शनिवारी. न्यूयॉर्कमध्ये 20,000 भक्त येतात पूर्ण अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात. आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात मोठी जी वेस्टर्न वर्ल्डमधली रथयात्रा आहे ती टोरंटोला आहे. 22 जूनला काहीतरी
तिथं 40,000 लोक एकत्रित होते. तर जे नाव जगन्नाथ फक्त पुरीमध्ये किंवा भारतामध्ये राहायचं, ते प्रत्येक शहरामध्ये स्वामीजींनी जगन्नाथानं पोचवलं. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आज इस्कॉनच्या तर्फे भारतात तर एक रथयात्रा होते पुरीमध्ये, पुरी मंदिराची, पण इस्कॉन तर्फे भारतात 100 आणि भारताच्या बाहेर 500 ते 700 रथयात्रा होतात. आणि पूर्ण जगात दरवर्षी 800 रथयात्रा होतात. आणि तेव्हा जगन्नाथांचं नाव जे साध्य झालं. आणि जसं स्वामीजींनी सांगितलेलं होतं की माझे 108 मंदिर आहेत आणि 10,000 शिष्य आहेत, तेही पूर्ण झालं. आणि त्यानंतरच त्यांनी वृंदावनमध्ये आपला देहत्याग केला. इथून स्वामीजी लंडनला पोचले. लंडनमध्ये त्यांची भक्तांची भेट झाली आपला जॉर्ज हॅरिसन सोबत. आणि जॉर्ज हॅरिसन बिटल्स ग्रुप त्यावेळी प्रसिद्ध होता. आणि त्या बिटल्स ग्रुपच्या जॉर्ज हॅरिसनला भेटल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं, तू इतके सुंदर अल्बम करतो, कृष्णाविषयी पण गायन कर आणि भगवंतांच्या नावाचे पण अल्बम तयार कर. आणि ते इतके हिट झाले, ते अल्बम कृष्णाच्या नावावरती तयार झालेले, लाखोंचं प्रॉफिट झालं. आणि मग त्यांनी ते प्रॉफिट, हा जसा भागवत आहे, भगवद्गीता आहे, एक कृष्णा ग्रंथ म्हणून आहे. भागवताचा 10वा स्कंद, त्याच्या एक भगवंतांच्या लीला आहेत, कृष्णा बुक. ते कृष्णा बुकचं पूर्ण प्रिंटिंगचा खर्च जॉर्ज हॅरिसनने दिला. आणि जेव्हा त्याला कळालं की भक्त इतकं चांगलं कार्य करत आहेत, त्यांना राहायसाठी जागा नाही किंवा मंदिर नाही, त्यांनी स्वतःचं घर, मॅन्शन जे होतं हॅरिसन मॅन्शन किंवा हॅरिसनचं मॅनर, ते पूर्ण घर, आपलं बंगला आणि बंगल्यासोबत 15 एकर जागा स्वामीजींना देऊन टाकली. म्हटली माझ्याकडून वापरा तुम्ही. आणि आजही आपण लंडनला गेलात तर त्यांच्या घरामध्ये मंदिर आहे. वॅटफोर्डला मंदिर जे आहे, राधा गोकुलानंद मंदिर, 15 एकर जागा, 40-50 गायी. आणि आता मंदिरानं हळूहळू जागा खरेदी करत शेती वगैरे वाढवायसाठी 120 एकरचा प्रोजेक्ट आहे. आणि जन्माष्टमी लंडनमध्ये सगळ्यात मोठी जन्माष्टमी त्या मंदिरात होती. 80,000 पब्लिक सिटीजन ब्रिटिश दर्शनसाठी जातात त्या मंदिरात. 8 ते 10 एकरमध्ये फक्त पार्किंगच असतं, 10 एकरमध्ये. तर ज्यावेळी स्वामीजी तिथं पोचले, त्यावेळी स्वामीजींना भेटण्यासाठी एक रिपोर्टर आला. म्हटले, स्वामीजी कुठून आले? म्हटले, भारतातून. म्हटले, कशाला भारतातून आले? भीक मागायसाठी आले का? कारण का भारतातून येणारा प्रत्येक भीक मागायसाठीच येतो, पैसे द्या, लोन द्या, हे द्या, ते द्या. म्हटले, तुम्ही ब्रिटिश जे होते, ब्रिटिश आले भारतामध्ये, तुम्ही 150 वर्ष भारतावरती राज्य केलं आणि भारतामध्ये व्यापार म्हणून तुम्ही मसाले किंवा सगळं लुटलं भारतात. आपल्याला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील लंडनमध्ये, कोहिनूर हिरा पण तिथंच आहे. तर सगळं तुम्ही चोरी करून आणलं. पण मी भीक मागायसाठी आलेलो नाही. मी तुम्हाला तुमचं खरं जे धन आहे, भारताची संपत्ती, ती संपत्ती मी होम डिलिव्हरी द्यायसाठी आलो. आणि ती होम डिलिव्हरी म्हणजे भगवद्गीता. ती भगवद्गीता मी घरपोच तुम्हाला द्यायसाठी आलो, तर मागायसाठी नाही, ते देण्यासाठी आलेलो. आणि अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू मग प्रचार वाढत 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 संपूर्ण जगभर प्रत्येक शहरामध्ये हरे कृष्ण भक्त भेटतात. भारतातून जेव्हा लोक येतात, विशेषतः जातात मंदिरामध्ये, हरे कृष्ण मंदिर, आणि स्पेशली गोविंदाच शुद्ध सात्विक भोजन. तर अशा पद्धतीनं या हरे कृष्ण संस्थेचा आणि जगन्नाथांचा जो प्रचाराची जी संबंध जो आहे, जगन्नाथ, तो आज जगन्नाथांचा प्राकट्य दिवस. ज्या इस्कॉन संस्थेमुळे जगन्नाथांचं नाव संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. अगोदर कुणाला माहित होतं जगन्नाथ? भारतात कुणाला माहित नव्हतं. पुरीमध्ये व्हायची रथयात्रा, मला पण आठवतं लहान असताना आम्ही बघायचो, फक्त दूरदर्शन चॅनलवर जातो. आज रथयात्रा आहे, लाखो भक्त येतात आणि रथयात्रा होते. जगन्नाथांचा रथ ओढतात, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2:30 पर्यंत दूरदर्शनवरती बघायचं. पण प्रभुपादांची कृपा आणि हरेकृष्ण भक्तांच्या या तयारीमुळे आज प्रत्येक ठिकाणी ही रथयात्रा आणि प्रत्येक ठिकाणी भगवंतांची सेवा चालते. जी भगवद्गीता भारतामध्ये फक्त हात ठेवायला वापरली जाते. मैं जो कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नाही कहूँगा. जर ती वाचली असती तर मग कधी हात ठेवायचा उपयोगच पण झाला नाही. आणि आज या भगवद्गीतेच्या 5 कोटी प्रती जगभर वितरित झालेले, 5 करोड भगवद्गीता.
आणि फक्त अध्यात्मच नाही, मानवतेला समाजाला मदत करणारी चॅरिटेबल ही संस्था आहे. कोविडच्या काळात फक्त भारतामध्ये 8 कोटी प्लेट प्रसाद डिस्ट्रीब्युशन झालं आणि आजही दररोज अन्नक्षेत्र किंवा अन्नदान जे असतं दुपारच्या वेळी, मिड डे मील, अक्षय पात्र या नावाने दररोज 10 लाख विद्यार्थ्यांना अन्नदान केलं जातं. गेल्या आठवड्यातच न्यूयॉर्कमध्ये चालू झालं हंगर फ्री न्यूयॉर्क. कुणी भुकेलं राहणार नाही, म्हणजे होमलेस आहे, ज्यांना भूक लागली असते त्यांना मंदिराचा प्रसाद, त्याला म्हटलं जातं फूड फॉर लाईफ, जगण्यासाठी भोजन प्रसाद. तर शास्त्रदान, अन्नदान, भगवंतांची भक्ती, भगवंतांचं कीर्तन, आणि हीच खरी आपली धरोहर किंवा आध्यात्मिक संस्कृती आहे. आपल्याला वाटतं की काय संस्कृती वगैरे काय, आपल्या इथं आपण नवीन आहे, तर सगळं टेक्नॉलॉजी आहे, हायटेक आपलं जीवन आहे, हे संस्कृती म्हणजे सगळं मागासलेलं आहे ना. ज्यावेळी नालंदा विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी, जगातली पहिली युनिव्हर्सिटी नालंदा होती. नालंदा, तक्षशिला, आपण नाव ऐकलं असेल शाळेमध्ये वगैरे असताना. ती नालंदा युनिव्हर्सिटी जेव्हा पेटवली मोगलांनी, जेव्हा मुसलमानांची पेटवली, 6 महिने जळत राहिली पुस्तकं. म्हणजे किती पुस्तक होती विचार करा. 6 महिने नॉनस्टॉप जळत राहिली पुस्तकं. इतके आध्यात्मिक धरोहर किंवा इतकं शास्त्र, इतकी पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये होती. इथं जेव्हा जंगलला आग लागते की 1 महिना 2 महिन्यात तर संपून जाते, पूर्ण जंगल संपते, पण पुस्तकं संपली नाही 6 महिने. तर इतकी मोठी जी संस्कृती भारताची, तीच आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गावोगावी पोहोचवण्याचं कार्य ही हरे कृष्ण संस्था किंवा हरे कृष्ण मंदिर इस्कॉन करतं. तर येत्या शनिवारी आपल्याला देखील आमंत्रण आहे. मी पण त्या रथयात्रेसाठीच आहे. रथयात्रा झाल्यानंतर मी पण परत जाणार आहे भारतात, आणि 14 तारखेला सकाळी 11 वाजता पूर्ण नाही ॲड्रेस वॉशिंग्टन स्क्वेअर पार्कला एंड होईल दुपारी 2 वाजता. त्याच्या अगोदर 11:30 वाजता चालू होईल. त्याची ईस्ट 45ला रथयात्रा चालू होईल आणि 2ला संपेल, आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7 पर्यंत द फेस्टिवल ऑफ इंडिया, भारताचा उत्सव म्हणून वेगवेगळे स्टॉल्स, आणि त्यानंतर स्नॅक्स, आपलं आध्यात्मिक सगळं साहित्य, जपमाळा, ते सगळं कीर्तन, आध्यात्मिक आपले पोशाख, त्याचं सगळं पूर्ण मार्केट किंवा एक फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणून साजरा होणार आहे. तर आपण हे सर्वजण या आणि जगन्नाथांचा आशीर्वाद, असं शास्त्रात सांगितलं स्कंद पुराणामध्ये, जो व्यक्ती जगन्नाथांचं दर्शन घेतो, रथाची दोरी ओढतो, त्याला वैकुंठाची प्राप्ती नक्की आहे. तर आपण तर जगन्नाथपुरीला पोचणार, तर आपल्या जवळच जगन्नाथ आहेत, आणि 1 तासभराचा आपण जर प्रवास करून, आणि शनिवार सुट्टीचा दिवस आहे, प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार आपण निश्चित या. रथयात्रेत जरी वेळ नाही भेटला तरी संध्याकाळी देखील कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. मंदिरं सुद्धा न्यूयॉर्क ब्रुकलिन टेम्पल आहे ब्रुकलिनमध्ये, त्यानंतर सेंट्रल न्यू जर्सीला आहे, बर्गन काउंटीमध्ये जे भक्त जातात त्या ठिकाणी बर्गन काउंटीला मंदिर नाही, पण दर रविवारी चर्च हायर करून चर्चमध्ये असे कार्यक्रम होतात. कारण का आता चर्च तर रिकामीच पडले, जितकेही मंदिरं आपले आहेत ते चर्चच आहेत सगळे. चर्च खरेदी केल्यानंतर मग त्या ठिकाणी मंदिर बनवलं, कारण मंदिर बनवण्यासाठी इतक्या लवकर परवानगी आणि परमिशन भेटत नाही त्यासाठी. तर पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं वर्किंग डे असून देखील एकत्रित झाला, आणि मला सांगितलेलं अभिनव करून की मराठीमध्ये सर्व मराठी परिवाराला मी आमंत्रित केलं आणि मराठीमध्ये आपण सत्संग करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद. आणि अभिनव देखील त्याने हा कार्यक्रमाचं आयोजित करून आपल्या सर्वांना बोलवलं. एक होम वॉर्मिंग तर नाही, पण रिनोव्हेशन केल्यानंतर त्यांची इच्छा होती की सत्संग करूनच आपण आज राहायसाठी सुरुवात करू. तेव्हा म्हणाले प्रभूजी काही तयारी नाही, कारण का फक्त 15 मिनटं तुम्ही येण्या अगोदर आम्ही शिफ्ट झालो आजच, आणि फक्त 15 मिनटं अगोदर. तर थँक्यू व्हेरी मच. हरे